मै आणि मी अर्ज दिला ना, तूच लपून बसला कुठं? किती दिवस झाले मी उरकून बसलोय. तू जा. किती 10-15 एसट्या हुकल्यात, आपल्याला जायचं होतं तिकडे. मी किती बरं वाट बघितली. मी शहागडला, आंतरवालीला पिशी घेऊन कपडे ते भरूनच ये तो वाटच बघतोय मी. कितीतरी रिक्षा सुटल्या हातातून, कितीतरी गाड्या गेल्या, टायमाला गाडी भेटत नाही. तू ये ना. हा बघ, एका बापाच्या अवलाद असल्यासारखं वागायचं. एका बापाच्या अवलाद असल्यासारखं वागायचं. एकदा मला नार्को टेस्ट करायची, चल नार्को टेस्टला. जे होईल ते होईल ना. मी नार्को टेस्ट लिहितो, तू पण चल. बोलतो कशाला मीडियात? तू केलंयच. तू घातपाताची सुपारी तू दिली त्या तिन्ही आरोपींनी ते कबूल केलेलं आहे. आणि जर त्यांनी कबूल केलं नसेल तर त्यांना नार्को टेस्टला घ्या, त्या 3 आरोपीला. आणि आम्हाला पण दोघाला घ्या, त्यालाही घ्या, मी पण येतो. मी तर अर्ज दिलाय. असं लपून छपून नाही ना. उद्या इथं पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मुंबईतून सांगतो, मला एसपींनी, कलेक्टरांनी, गृह मंत्रालयाने, ज्यांनी कोण असतील याच्यातले तत्वज्ञानी, त्यांनी सांगावं तुम्ही इथं सहाय्य करा, नार्को टेस्ट करायची, मी तिथं जाऊन उद्या सकाळी सहाय्य करा. असं लपायचं नाही. तू भंगार चाळे करायलाच तू केलंय. मी पण माझं संरक्षण नाकारलंय. मी तर नकोच म्हणलं. विश्वासच नाही राहिला मला यांच्यावर. गरजच नाही ना. माझा समाज माझं आता संरक्षण करायला, आणि मी सुद्धा स्वतः समर्थ आहे. त्याला मैदान पाहिजे ना मोकळं. ये तू कधी बी, मी रेडी आहे, काही अडचण नाही तुला. पण जर आता कबुली दिली तीनही आरोपींनी, तर एसपी साहेबाचं काम होतं जालन्याचं, गृह मंत्रालयाचं काम होतं की यांनी जर आता कबुली दिली तर आपण त्याला अटक केली पाहिजे, त्याला चौकशीला घेतलं पाहिजे, हे काम करायला पाहिजे. पण त्याला का घेतलं नाही? मी त्याच दिवशी प्रेसला सांगितलं की ते अजितदादाच्या आणि फडणवीस साहेबाच्या पायावर जळून पडलं. पायात चाटी तर द्यायची कव्हर त्याच्यातून सोडायसाठी. त्याला लय पाया चाटायची सोय. खोटं बोलणार आणि दिली क्लीन चिट त्यातून. ठीक आहे, याचे एक ना एक दिवस खूप पडसाद उमटणार आहे. कारण तुम्ही त्याला विनाकारण तुम्ही चौकशीपासून त्याला थांबवलंय. आणि अजितदादांनी ना असले विषारी लोक पाळायला नाही पाहिजेत. असले वाईट कृत्य घडून आणणारे, जे की निर्गुण खून घडून आणतात. संतोष देशमुखांचा त्यांनी निर्गुण खून घडूनच आणलेला आहे. 48 का काय कॉल झालेले त्याच्यात त्यावेळेस 1 नंबरच्या आरोपी बरोबर संतोष भाई देशमुखांच्या हत्यातल्या. त्याला अटक नाही केलं. महादेव मुंडेंच्या प्रकरणातलं सुद्धा माहिती त्याला, बापू आंधळेच्या सुद्धा माहिती. हे असले क्रूर हत्या घडून आणणारे लोक अजितदादा सांभाळायला लागले. ओबीसीचे दुसरे नेते नाहीत का? त्यांना धरा ना, त्यांना मोठे करा. असले कशाला? असले संपले पाहिजेत. सगळ्यात जास्त बळ खत पाणी घालत असताना अजितदादा. एक दिवस अजितदादा तुमच्या पक्षाला सुद्धा खूप उतरती काळा लागणार आहे. ती लागू द्यायची नसल, सत्याचं सत्य करायला शिका. मी 2-3 शब्द अजितदादाचे ऐकले होते बघ. हमेशा ते म्हणत असतात भाषणात गेल्यावर, एकदा हात फिरत येत आणि ते म्हणत असतात मी कामाचा माणूस आणि मला खोटं खपत नाही. हे 2 शब्द असतात. आम्हाला वाटलं कामाचे आहेत, खोटं खपत नाही म्हणलं. तुम्ही आता हे घातपाताचं खरं आहे ना, आणि तुम्हाला खोटं खपत नाही ना, करा नार्को टेस्ट, पाठवा त्याला. जबाबदार पापात सहभागी होण्याचं काम अजितदादा करताय. अजितदादाचं मागा बांधायला बांध नाही. असले लोकच तुम्ही जवळ संभळणार. आता ह्यो जो घातपात करणार आहे परळेवाला, अजितदादाला शे देणारे ओबीसीचे नेते सांभाळतो कोण? तोच. आणि अजितदादा कुणा सांभाळतो? याला. म्हणजे बघा आता ही सिस्टम, म्हणजे अजितदादा ते चालते. आणि आमचं खरं असून सुद्धा कामाचा माणूस हे म्हणतात, तुम्हाला खरं काम करतात तुम्ही म्हणतात, तर मग याचा शोध कस काय लागत नाही? पापात पडू नका अजितदादा. हो, मराठ्यांचे पोरं जर एकदापासून तुमच्यापासून सटकायला लागले ना, तुम्हाला फक्त त्याला एकट्याला धरून बसायला लागेल आणि एक दिवस तसा दिवस उगणार आहे.